आर्थिक पाहणी अहवाल संसदेमध्ये सादर. पुढच्या वर्षी वित्तीय तूट 4.5% आणण्याचा सरकारचा प्रयत्न. कावड यात्रेदरम्यान दुकानांवर मालकाचं नाव लिहिण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश सरकारला नोटीस. सह्याद्री अतिथीगृहावर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक संपन्न. आरक्षणासह विविध मुद्द्यांवर जवळपास पाऊण तास चर्चा. सागर बंगल्यावर रात्री 8 वाजता राज्य भाजपची आज महत्त्वाची बैठक. जागा वाटपाबाबत पक्षांतर्गत चर्चा होणार असल्याची माहिती. मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. जिल्हा सत्र न्यायालयानं मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्ज फेटाळला. लवासनामध्ये प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान सोशल मीडिया वापरावर बंदी. पूजा खेडकर प्रकरणानंतर लवासनामध्ये अनेक बदल. महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार. राजीनामा द्या आणि वक्तव्य करून दाखवा, राऊतांचं आव्हान. उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर. इंडिया आघाडीचे नेते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता. मुंबईमधल्या पहाडी गोरेगाव भागामध्ये म्हाडा 2,500 घरं उभी करणार. थोड्याच दिवसात निविदा प्रक्रिया सुरू होणार. मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस. समुद्राला भरती. 4 मीटर उंचीच्या लाटा. भंडाऱ्याच्या आसगावमध्ये पावसाचा हाहाकार. अनेकांच्या घरामध्ये शिरलं पुराचं पाणी. अन्नधान्यासह जीवनावश्यक साहित्यही पाण्याखाली.